ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। संगमनेर नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली। या आगीमुळे परिसरामध्ये धूरच धूर दिसत होता। तब्बल 3 तासांनंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले। संगमनेर खुर्द नगरपालिकेचे कंपोस्ट डेपो आहे। संगमनेर शहर आणि उपनगरामधील सर्व कचरा या डेपोमध्ये आणून टाकला जातो। तिथे या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते। गेल्या काही दिवसांपासून या डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता। या डेपोला काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास अचानकपणे आग लागली। या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आणि धुराचे लोट परिसरामध्ये पसरले। आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। 2 अग्निशमन गाड्यांच्या मदतीनं रात्री उशिराही आग विझवण्यात आली। आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। आग विझवल्यानंतर देखील परिसरात धुराचे मोठं साम्राज्य पसरलं होतं। या परिसरात मोठी लोकवस्ती आहे। हा कंपोस्ट डेपो इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी राहुरी खुर्द परिसरामधील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे। मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नाही। हा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकलं जातं, त्यामुळे आग लागल्यानंतर विषारी धूर तयार होतो। त्यामुळे परिसरामधील वातावरण प्रदूषित झालंय असं नागरिकांनी म्हटलं। या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो। कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नाहीये, त्यामुळे जाणीवपूर्वक आग लावण्यात आली आहे अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे। या कंपोस्ट डेपोमुळे परिसरामधील नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय। हा कंपोस्ट डेपो अन्य ठिकाणी हलवावा अशी मागणी नागरिकांमधनं केली जाते। याबाबत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी म्हटलंय की उन्हाळ्यामध्ये कचरा आपोआप पेट घेतो, त्यामुळे कंपोस्ट डेपोला आग लागण्याची शक्यता आहे। आज कंपोस्ट खताचे इथं आज आपल्या कचरा डेपो या ठिकाणी आग लागली होती। ही कशामुळे लागली? उन्हाळ्यामध्ये कचरा डेपोला आग लागत असते। काल पण घुलेवडीला आग लागली होती। कचरा डेपोमध्ये मिथेन गॅस तयार होतो आणि उन्हाच्या त्याच्यामध्ये उष्णता तयार होऊन त्याची आग लागते। त्याचप्रमाणे आज पण संगमनेर नगरपालिकेच्या संगमनेर खुर्दच्या कचरा डेपोला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान आग लागली। आग लागल्यानंतर आमचे कंपोस्टचे विभाग प्रमुख आमजद पठाण यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क केल्यामुळे सर्व अधिकारी या ठिकाणी हजर झाले। त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकेच्या 2 गाड्या, अकोला नगरपंचायतची 1 गाडी, राहता नगरपरिषदेची 1 गाडी, अशा 4-5 गाड्या मिळून आज विटेला ही जी आग आहे आत्तापर्यंत 10 वाजेपर्यंत आम्ही सर्व आग आटोक्यात आणत आहोत। फक्त धूर कसा कमी होईल याबाबत आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। शावीर शेख, सी24 तास, संगमनेर।